नमस्कार मंडळी, मनाचा कॅनव्हास या युट्यूब चॅनलमध्ये मी तेजस्वी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या ह्या चॅनलवर आपण माइंड स्टेबिलिटी, माइंड क्लिअरिटी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा बऱ्याचशा गोष्टींवर व्हिडिओज घेऊन येत असतो. आजचा आपला टॉपिक असाच आपल्या आयुष्यातील एक खूप पॉवरफुल गोष्टीबद्दल आहे. ही गोष्ट आपल्याला दिसत नाही, पण ही गोष्ट आपल्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टींना गव्हर्न करते. फॉर एक्झाम्पल, तुमचा कॉन्फिडन्स असू देत, तुमचे हॅबिट्स असू देत, तुमची डिसिजन मेकिंग पॉवर असू देत, या सगळ्या गोष्टी ही गोष्ट कंट्रोल करते. अँड दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंड. आपण बरेचदा असं म्हणतो की माझ्यात बदल होत नाहीये, मी कॉन्फिडेंट नाहीये किंवा मी बदल घडवणार आहे, पण ऍट द एंड आपण परत तिथेच येतो. तर ही चूक आपली नाहीये, हा आपल्या सबकॉन्शियस माइंडचा जुना प्रोग्राम आहे. आज आपण आपला हा सबकॉन्शियस माइंडचा प्रोग्राम जाणून घेणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तो बदलायचा कसा हे पाहणार आहोत. एक छोटासा फॅक्ट सांगते. आपल्या आयुष्यातले 95% डिसिजन्स, थॉट्स आणि रिॲक्शन्स हे आपलं कॉन्शियस माइंड कंट्रोल करत नाही, हे कंट्रोल करतं आपलं सबकॉन्शियस माइंड. मग आपल्याला आपल्या आयुष्यात जर बदल घडवायचा असेल तर ह्या सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रामला चेंज करायची गरज आहे. तर व्हॉट एक्झॅक्टली इज सबकॉन्शियस माइंड? सबकॉन्शियस माइंड आपल्या मोबाईलचा बॅकग्राऊंड ऍप सारखं असतं. ते दिसत नाहीत, पण मोबाईल त्यांना सतत चालू ठेवतो. सबकॉन्शियस माइंड आपले बिलीव्स तयार करतं, आपले फिअर्स बनवतं, आपले रिॲक्शन्स आणि डिसिजन्स ही चालवत असतं. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या माणसाला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटू शकते. याचा कॉन्शियस माइंडशी असा काही संबंध नाहीये, पण सबकॉन्शियस माइंडने हे डोक्यात ठरवलेलं असतं की क्राऊड इज इक्वल टू डेंजर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्कूलमध्ये कधीतरी काहीतरी पब्लिकली बोलायला गेला असाल आणि लोक तुमच्यावर हसली असतील किंवा वॉट एव्हर मे बी द रिझन, पण सबकॉन्शियस माइंडने ह्याला असं प्रोसेस केलेलं आहे की हे आपल्याला होणारच नाही, कारण एकदा त्याला वाईट एक्सपिरियन्स आलेला आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही पब्लिक स्पीकिंग करायला जाल, परत तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगेल, अरे थांब, लास्ट टाइम काय झालं होतं तुला माहिती आहे ना, आताही कदाचित तसंच होईल. आणि ही एन्झायटी आणि हे फिलिंग तुमच्या मनात यायला लागतं. आपलं सबकॉन्शियस माइंड हे सगळे प्रोग्रामिंग कसं करतं? तर आपलं सबकॉन्शियस माइंड ह्या 3 गोष्टींमुळे हे प्रोग्रामिंग करतं. पहिली गोष्ट म्हणजे रेपिटेशन. तुम्ही सतत स्वतःशी जे बोलता ना, तुमचं सबकॉन्शियस माइंड ते समजतं की हे खरंच आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही सतत स्वतःशी म्हणत असाल की हे मला आयुष्यात जमणार नाहीये, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड हे रजिस्टर करतं आणि जेव्हाही तुम्ही काही करायला जाल किंवा ती गोष्ट करायला जाल, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणतं की तुम्ही करणार नाही, हे तुमच्याच्याने होणारच नाही. आणि खरंच तुमच्यात जरी ती कॅपॅसिटी असेल, केपेबिलिटी असेल ती गोष्ट करायची, तरीही तुम्ही ती पूर्ण करू शकणार नाही, कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडनेच तुम्हाला सांगितलंय की ती तुम्ही करणारच नाही. नंबर 2, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे इमोशन्स. तुम्ही कसे फील करता, हे सगळे गोष्टी तुमचे सबकॉन्शियस माइंड रजिस्टर करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला खूप एम्बॅरेसमेंट झाली असेल का, कुठे तुमची नाचक्की झाली असेल का, किंवा आपण कुठे सक्सेसफुल झालो असेल का, ह्या सगळ्या टोकाच्या इमोशन्स जे आहेत हे आपले सबकॉन्शियस माइंड जे आहे हे प्रोसेस करतं आणि हे सगळं रजिस्टर केलेलं असतं. नंबर 3 जे आहे ते आहे तुमचे चाइल्डहुड बिलीव्स आणि एक्सपिरियन्सेस. लहानपणापासून तुमच्या मनावर जे बिंबवलं गेलेलं आहे, जे तुम्ही एक्सपिरियन्स करता आहात, ते सगळं सबकॉन्शियस माइंड रजिस्टर करतं आणि तुम्ही तशीच पर्सनॅलिटी बनता. फॉर एक्झाम्पल, जर लहानपणी तुम्हाला कोणी म्हणत असेल की हे तुझ्यात टॅलेंटच नाहीये, हे तुला जमणारच नाहीये, तर ते लहानपणापासून तुमच्या मनात घर करून बसलेले असतात त्या गोष्टी. आपल्या सबकॉन्शियस माइंडचा प्रोग्राम बदलायचा असेल तर ह्या 5 स्टेप्स नक्कीच करून पहा. स्टेप नंबर 1, रिप्रोग्राम युअर सेल्फ टॉक. सगळ्यात आधी जर काही तुम्हाला बदलायचंच असेल तर तुमचा इनर व्हॉइस बदला. म्हणजेच काय, तुम्ही स्वतःशीच कसे बोलता ह्याच्यावर लक्ष द्या, कारण हेच तुमचं सबकॉन्शियस माइंड एब्झॉर्ब करतं आणि तसंच तुमचा प्रोग्रामही चालू लागतो. जर तुम्ही रोज असं म्हणत असाल की हे माझ्याकडून होणारच नाहीये, मी खूप कमजोर आहे आणि लोक मला जज करतील, तर ही सगळा जो प्रोग्राम आहे तो तुमचा सबकॉन्शियस माइंड असा इंटरप्रेट करेल की हे माझ्याकडून होणारच नाही, हे ठीक आहे, हेच बरोबर आहे आणि लोक मला ह्यावरून जज करतील, त्यामुळे मी हे न केलेलंच बरं. अशा वेळेला तुमचा इनर व्हॉइसच तुमचा एनिमी होऊन जातो.
तर आता ह्या इनर व्हॉइसला आपल्याला आपला मित्र बनवायचा आहे. अशा वेळेला काय कराल, रोज थोड्या वेळ स्वतःशी बोला आणि काय म्हणाल, ह्या 3 गोष्टी म्हणून बघा. आय एम इम्प्रूव्हिंग एव्हरी सिंगल डे. मी जे ठरवतोय ते मी पूर्ण करणारच आहे आणि माझा माइंड जे आहे ते माझ्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही सेल्फ टॉक मध्ये स्वतःशी बोला. कन्सिस्टन्सीमुळे तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. स्टेप नंबर 2 आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन हा सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचा खूप पॉवरफुल टेक्निक आहे. आता ह्याला करायचं काय, तर डेली प्रॅक्टिस करायची आहे. रोज 1 मिनिट ही प्रॅक्टिस करून बघा. डोळे बंद करा, डीप ब्रीथ घ्या आणि स्वतःला त्या पोझिशन मध्ये इमॅजिन करा जिथे तुम्ही अनकम्फर्टेबल फील करता. फॉर एक्झाम्पल, मगाचच आपण उदाहरण घेऊया की तुम्हाला जर पब्लिक स्पीकिंगचं भीती वाटते, पब्लिक स्पीकिंगचं फिअर आहे तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही डोळे बंद करून असा विचार करा की तुम्ही खरंच एक पब्लिक फोरम मध्ये उभे आहात, तुम्ही तुमचे स्पीच डिलिव्हर करताय आणि लोक तुम्हाला शांतपणे ऐकतायत. याने होईल असं की तुमच्या माइंड मध्ये तुम्हाला हळूहळू तो कॉन्फिडन्स येत जाईल आणि जेव्हा तुम्ही खरंच एखाद्या पब्लिक फोरम मध्ये उभे राहाल तेव्हा तुमचं माइंड असं ट्रेन झालेलं असेल आणि त्याला हे सगळं जो सिनॅरिओ आहे तो फॅमिलियर झालेला असेल. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा तुम्ही नक्कीच आधीपेक्षा जास्त कॉन्फिडेंट असाल. व्हिज्युअलायझेशन इज इक्वल टू मेंटल रिहर्सल्स. स्टेप नंबर 3, नाईट प्रोग्रामिंग. आपला सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त ऍक्टिव्हेट कधी असतं तुम्हाला माहिती आहे का? झोपायच्या काही मिनिटं आधी, अगदी 5-10 मिनिटं आधी. त्यामुळे स्क्रोलिंग न करता प्रोग्रामिंग करा. आता नाईट प्रोग्रामिंग म्हणजे काय कराल, तर झोपायच्या आधी 5-10 मिनिटं ह्या 3 गोष्टी करा. पहिली गोष्ट, रिलॅक्स व्हा, डीप ब्रीथ घ्या. दुसरी गोष्ट, आज आपल्या दिवसात एखादी पॉझिटिव्ह गोष्ट घडली आहे का त्याचा विचार करा आणि ती तुमच्या माइंड मध्ये रिपीट करा. तिसरी गोष्ट, उद्या तुम्हाला कसं फील व्हायला आवडेल, कसे इमोशन्स तुम्हाला अनुभवायला आवडतील याचा विचार करा. याने काय होईल, तुम्ही आता जे तुमच्या ब्रेनला इमोशन्स सांगितलेत किंवा आजच्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात, उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तुमचा माइंड ह्याच प्रोग्रामने रिस्टार्ट होईल. स्टेप नंबर 4, कट नेगेटिव्ह इनपुट्स इन युअर लाईफ. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते एका स्पॉन्ज सारखं असतं. आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची एनर्जी ते एब्झॉर्ब करत असते. मग जर तुम्ही अशा वातावरणात असाल ज्याने तुमच्या आयुष्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असेल, मग ती तुमच्या आजूबाजूची माणसं असू दे, तुमची वर्क प्लेस असू दे किंवा सोशल मीडियावर जर तुम्ही काही टॉक्सिक पाहत असाल किंवा तुम्ही स्वतःशी कुणाला तरी कम्पेअर करत असाल की मी कसं याच्यापेक्षा मागे राहिलो आहे, मी कसं याच्यासारखं सक्सेसफुल नाहीये, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड ही असंच प्रोग्राम होतं. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं ह्या गोष्टी कमी करा. स्टेप नंबर 5, जर्नलिंग इज इक्वल टू सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग. होय, जर्नलिंग कसं करायचं याच्यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देते, जा आणि नक्कीच पहा. जर्नलिंग मध्ये जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचे विचार बाहेर येतात आणि तुमचं ब्रेन जे आहे ते ऑर्गनाइज व्हायला सुरू होतं. ह्याने काय होईल की तुमचा माइंड जुना निगेटिव्ह प्रोग्राम सोडून नवीन ग्रोथ प्रोग्राम इम्प्लिमेंट करायला सुरुवात करेल. तर मंडळी, आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करण्यासाठीचे हे 5 स्ट्रॉंग टूल्स किंवा स्टेप्स तुमच्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुमचे थॉट्स, हॅबिट्स आणि कॉन्फिडन्स मध्ये होणारा बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर मंडळी, हा होता आजचा रंग तुझ्या मनाचा कॅनव्हास बाय तेजस्वी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मनाच्या कॅनव्हासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करायला काय काय करायला आवडेल हे मला कमेंट सेक्शन्स मध्ये नक्कीच सांगा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन गोष्टींवर व्हिडिओ घेऊन येत राहीन. तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया.